Dear student, in the last lecture we have done a activity. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी असणारा जो काही प्लास्टिकचा असणारा जो काही कप जो आहे तर त्या कपाच्या बाबतीमध्ये असणारी जी काही कृती जी आहे तर ती कृती त्या ठिकाणी पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी करून पाहिली आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो वर्क म्हणजे त्या ठिकाणी धन, ऋण आणि शून्य कार्य त्या ठिकाणी नेमकं कसं घडून येताना असतं याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपण पाहिली. याच्यानंतरचा पुढचा असणारा तो काही कन्सेप्ट जो आहे तर तो पुढचा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे एनर्जी. पाहता या ठिकाणी एनर्जी म्हणजेच काय तर त्या ठिकाणी ऊर्जा. पाहता काय सांगितलेले की व्हाय डज इट हॅपन्स, असं का घडतं. पाहता पहिला क्वेश्चन दिलेला आहे की इफ ए पॉट हॅव्हिंग ए प्लांट इज केप्ट इन द डार्क द प्लांट लगिशेस. पाहता की रोप लावलेली जी काही कुंडी जी आहे तर ती कुंडी काय केली आपण डार्कमध्ये ठेवली म्हणजे अंधारामध्ये ठेवली तर काय सांगितले द प्लांट लगिशेस. आता लगिशेस म्हणजे काय तर कोमेजून जाणे म्हणजे रोप लावलेली जी काही कुंडी जी आहे तर ती कुंडी जर आपण अंधारात जर ठेवली तर ते रोपटं जे आहे तर ते रोपटं काय आता नसते कोमेजून त्या ठिकाणी जाताना दिसतं. त्याच्यानंतर दुसरं दिलेले पहा वन इन्क्रीजिंग द व्हॉल्यूम ऑफ ए म्युझिक सिस्टीम आर टी व्ही बियॉन्ड ए लिमिट द व्हेसल इन द हाऊस स्टार्ट व्हायब्रेटिंग. पण घरामध्ये टेप अथवा टी व्हीचा आवाज खूप वाढवल्यास घरातील भांडी त्या ठिकाणी हलतात किंवा डी जे जो आहे तर त्या डी जेचा जर तुम्ही त्या ठिकाणी साऊंड जो आहे तर तो साऊंड त्या ठिकाणी ऐकला असेल तर आपल्या लक्षात येतं नसते की आपल्या छातीची धडधड त्या ठिकाणी होताना दिसते. तसंच या ठिकाणी घरामध्ये टेप अथवा टी व्हीचा आवाज जर त्या ठिकाणी जर खूप जर वाढवला तर घरामधील असणारी जी काही भांडी जी आहेत तर ती भांडी काय होताना दिसतात हलताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आणि तिसरं आपल्याला दिलेले की कलेक्ट सनलाईट ऑन ए पेपर विथ द हेल्प ऑफ ए कॉन्व्हेक्स लेन्स बर्न्स द पेपर. की आपण मागच्या इत्यादीमध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की सूर्यप्रकाश जो आहे तर त्या सूर्यप्रकाशामध्ये धरलेला जो काही कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजेच त्याला बहिर्वक्रभिंग त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बहिर्वक्रभिंग तुम्ही त्या ठिकाणी पाहिला असेल अशा मोठ्या प्रकारचा असणारा जो काही बहिर्वक्रभिंग जो आहे तर तो बहिर्वक्रभिंग त्या ठिकाणी असतो. आणि या बहिर्वक्रभिंगाच्या साह्यानं काय केलेलं आहे की कागदावरती प्रकाश जर एकत्र जर केला तर तो कागद जो आहे तर तो कागद काय होताना दिसतो जळतो. पाहत आता हे असं का होताना दिसते हा सर्वात महत्त्वाचा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी दिलेला बरोबर. आता हे असं का होतंय तर आपल्या लक्षात येईल पहा खाली दिलेले तर काय दिलेले पहा द कॅपॅसिटी ऑफ ए बॉडी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड इट्स एनर्जी. म्हणजे पदार्थ जो आहे तर त्या पदार्थामध्ये असलेली कार्य करण्याची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता म्हणजे त्या पदार्थाची काय होईल ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी बरोबर. पुढे का द युनिट ऑफ द वर्क अँड एनर्जी आर द सेम. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की काय काय सांगितलेलं आहे की वर्क आणि दुसरं आपल्याला सांगितलेलं आहे एनर्जी. या दोघांची असणारे जे काही एकक जे आहे तर ती एकक त्या ठिकाणी सारखीच असतात. आणि पुढे आपल्याला सांगितलेलं आहे द SI युनिट किंवा सिस्टीम इंटरनॅशनल सिस्टीम युनिट इज जूल. या दोघांचं एकक जे आहे तर ते सिस्टीम इंटरनॅशनलमधलं जूल आहे अँड दॅट इज सीजीएस सिस्टीम इज अर्थ. काय आहे अर्थ हे आपल्याला पुन्हा 10वीला त्या ठिकाणी पाहिजे की कार्य आणि ऊर्जा या दोघांची एकक त्या ठिकाणी सारखीच असतात. आणि आपल्या लक्षात येतं नसते की सिस्टीम इंटरनॅशनलमध्ये त्या ठिकाणी असणारं जे काही एनर्जी जे आहे तर त्या एनर्जीचं एकक त्या ठिकाणी जूल सांगितलेलं आहे. आणि सीजीएस सिस्टीममध्ये एनर्जी असेल किंवा वर्क असेल तर याचं असणारं जे काही एकक जे आहे तर ते एकक काय सांगितलेलं आहे अर्ग असतं. एवढं होतं तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा पुढे काय सांगितलेले यू हॅव लर्न्ड दॅट एनर्जी एक्झिस्ट इन द व्हेरियस फॉर्म लाईक मेकॅनिकल हीट
लाईट, साऊंड, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, केमिकल, न्यूक्लिअर अँड सोलार. मागच्या इत्यादीमध्ये आपण पाहिलं की ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा विविध रूपामध्ये आढळते. उदाहरणार्थ पहिलं सांगितलं आपल्याला मेकॅनिकल, यांत्रिक, हीट उष्णता ऊर्जा, लाईट प्रकाश, साऊंड ध्वनी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ज्याला आपण त्या ठिकाणी विद्युत चुंबक म्हणताना दिसतो, केमिकल रासायनिक, त्याच्यानंतर न्यूक्लिअर जे अणू, आणि किंवा दुसरं आपल्याला सांगितलं सोलर सौर इत्यादी रूपामध्ये ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी आपल्याला आढळताना त्या ठिकाणी दिसते. का इन दिस चॅप्टर we are going to study the two forms of mechanical energy, namely potential energy and kinetical energy. की सर्वसाधारणपणे हा जो काही पाठ जो आहे तर या पाठामध्ये आपण ऊर्जेची जे काही विविध अशा प्रकारचे जे काही प्रकार जे आहेत तर त्या प्रकारापैकी असणारे जे काही मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जा जी आहे तर त्या यांत्रिक ऊर्जेचे जे काही दोन प्रकार जो आहे तर त्याच्यामध्ये पहिला आपल्याला सांगितले पोटेन्शियल एनर्जी म्हणजे त्या ठिकाणी स्थितीज ऊर्जा आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा, अशा दोघांचाच असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण या ठिकाणी या पाठामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. आता त्याच्यापैकी पहिलं आपल्याला पाहिजे तर ते कायनेटिक एनर्जी ज्याला त्या ठिकाणी गतिज ऊर्जा म्हणतात. व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस, खालील बाबतीत काय घडेल ते आपल्याला सांगायला सांगितले. आता पहिलं दिलेलं आहे, ए फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राइक्स द टर्म. वेगवान चेंडू जो आहे तर तो वेगवान चेंडू काय केला तर त्या ठिकाणी स्टंपवर आढळत. आपल्याला माहिती की असणारा जो काही बॉलर जो आहे तर त्या बॉलरनं टाकलेला जो काही बॉल जर बॅट्समनच्या बॅटला जर त्या ठिकाणी लागला नाही तर काय होता नसतोय तर तो असताना जो काही बॉल जो आहे तर तो बॉल काय होता नसतो स्टंप जो आहे तर त्या स्टंपला त्या ठिकाणी पुढे लोटताना दिसतो किंवा पुढे त्या ठिकाणी तो स्टंप त्या ठिकाणी जाताना दिसतो. बरोबर. आता पुढे द स्ट्रायकर हिट्स ए कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. कॅरमच्या ट्रायकरनं काय केलं सोंगटीला त्या ठिकाणी मारलं तर ती सोंगटी आपल्या लक्षात येत नसते पुढे त्या ठिकाणी मूव्ह होताना दिसते. तिसरं पहा, वन मार्बल स्ट्राइक्स अनादर इन द गेम ऑफ द मार्बल. गोट्या तुम्ही खेळलेला आहात म्हणजे गोट्या खेळताना गोटीवर गोटी जर आपण त्या ठिकाणी काय केली तर त्या ठिकाणी स्ट्राईक केली म्हणजे आदळली, गोटीला गोटीने आपण मारतो तर आपल्या लक्षात येत नसते ती गोटी सुद्धा काय असते दूर त्या ठिकाणी उडून जाताना दिसते. बरोबर. आता याच्यामधून काय लक्षात येते पहा की फ्रॉम द अबाव एक्झाम्पल वी अंडरस्टँड दॅट when a moving object strikes a stationary object, the stationary object move. तिन्ही उदाहरणांमध्ये म्हणजे त्या ठिकाणी वेगवान चेंडू काय झाला स्टंपवर आढळलाय, त्याच्यामध्ये चेंडू त्या ठिकाणी कसा आहे गतिमान त्या ठिकाणी आहे आणि स्टंप जो आहे तर तो स्टेशनरी आहे. तसं कॅरमच्या स्ट्रायकरनं सोंगटीला मारायचे, कॅरम जो आहे तर तो कसा असणार आहे गतिमान असणार आहे, सोंगटी त्या ठिकाणी स्टेशनरी असणार आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये हातामध्ये असणारा जो काही स्ट्रायकर जो आहे तर त्या स्ट्रायकरच्या साह्यानं काय करता नसतो आपण गोटीला त्या ठिकाणी मारतो म्हणजे हातामधला स्ट्रायकर जो आहे मार्बल जे आहे तर तो त्या ठिकाणी गतिमान आपण त्या ठिकाणी करता नसतो आणि जमिनीवर असणारी जे काही गोटी जे आहेत तर ते स्टेशनरी आहे. म्हणजे या तिन्ही उदाहरणामध्ये आपल्या लक्षात येत नसते की गतिमान असणारी जी काही वस्तू जी आहे तर ती वस्तू काय केली स्टेशनरी ऑब्जेक्ट स्थिर वस्तूवर त्या ठिकाणी जर स्ट्राईक जर झाली आदळली तर स्थिर वस्तू जी आहे तर ते काय होते गतिमान त्या ठिकाणी होताना दिसते. दस द मुव्हिंग ऑब्जेक्ट हॅज सम एनर्जी पार्ट आर ऑल ऑफ विच इट शेअर विथ द स्टेशनरी ऑब्जेक्ट आणि देअर बाय सेटिंग इट इन मोशन. की काय सांगितले आपल्याला तर सर्वसाधारणपणे गतिमान वस्तू स्थिर वस्तूवर जर त्या ठिकाणी आदळली तर स्थिर वस्तू त्या ठिकाणी गतिमान होते म्हणजे पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळं प्राप्त झालेली जी काही ऊर्जा जी आहे तर पहा पुढे आपल्याला दिलेली द एनर्जी विच अन ऑब्जेक्ट हॅज बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड इट्स कायनेटिक एनर्जी. याची डेफिनेशन त्या ठिकाणी लक्षात ठेवायची. काय सांगितलेलं आहे की पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे
पदार्थास प्राप्त झालेली जी काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेला काय म्हणतो आपण, कायनेटिक एनर्जी, किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी गतिज ऊर्जा त्या ठिकाणी म्हणताना. द वर्क डन बाय ए फोर्स टू डिस्प्लेस ए स्टेशनरी ऑब्जेक्ट थ्रू ए डिस्टन्स यस इज द कायनेटिक एनर्जी गेन्ड बाय द ऑब्जेक्ट. पाहता की एखाद्या बल जे आहे तर त्या एखाद्या बलानं एक वस्तू काय केली, यस एवढं असणारं जे काय अंतर जे आहे, यस एवढ्या अंतरानं काय केली तर ती वस्तू जी आहे तर ती वस्तू काय केली तर त्या ठिकाणी विस्थापित केली. आणि म्हणजे एखाद्या बलानं एक वस्तू यस या अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेलं कार्य म्हणजेच काय तर त्या वस्तूनं मिळवलेली जी काही गतिज ऊर्जा. उदाहरणार्थ अशा प्रकारचं एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट काय करायचा तर त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेस करायचा आहे. मग आता हा जो काय ऑब्जेक्ट जो आहे तर तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याच्यावर त्या ठिकाणी एफ एवढं त्या ठिकाणी बल लावावं लागेल. आणि बल लावल्यामुळं ही जे काय असणार तो काय ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ऑब्जेक्टचं यस एवढ्या अंतरामधून त्या ठिकाणी विस्थापन जर झालं तर असं करत असताना त्या वस्तू काय करताना दिसते, गतिज ऊर्जा जी आहे तर ती गतिज ऊर्जा त्या ठिकाणी मिळवताना दिसते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला पहा कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय की वर्क डन ऑन दॅट ऑब्जेक्ट. गतिज ऊर्जा म्हणजे काय तर त्या पदार्थावर केलेलं कार्य. आता गतिज ऊर्जा शॉर्टकटमध्ये आपण काय लिहिली तर कायनेटिक एनर्जी, आणि मागे आपण पाहिलेलं की वर्क डन म्हणजेच काय असतंय तर त्या ठिकाणी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर, अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी पाहिलं. म्हणजेच त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स, आणि या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की डिस्प्लेसमेंट जे आहे तर ते कशाने दाखवतो, यसने दाखवतो. म्हणजे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू एफ एस, हे जे काही सूत्र जे आहे तर त्या सूत्रानं आपण त्या ठिकाणी ते दाखवू शकतो. येते याच्यानंतर पुढे पहा एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. मग आता या ठिकाणी असणारे जे काही गतिज ऊर्जा जी आहे तर त्या गतिज ऊर्जेचं समीकरण आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचे. आता काय सांगितलेले की सपोज ए स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m moves because of a applied force. पाहता या ठिकाणी एक काय सांगितलेलं स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, म्हणजे विराम अवस्थेमध्ये असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत, उदाहरणार्थ त्या वस्तूचं असणारं ते काही वस्तुमान जे आहे तर ते वस्तुमान समजा यम त्या ठिकाणी आहे. म्हणजे समजा यम वस्तुमानाची एक स्थिर वस्तू किंवा वस्तू स्थिर अवस्थेतून काय केलेलं आहे, लावलेलं जे काही बल जे आहे त्या वस्तूवर काय केलं तर त्या ठिकाणी बल त्या ठिकाणी लावलं. समजा एफ एवढं बल त्या ठिकाणी लावलं, आणि एफ एवढं बल लावल्यामुळे काय होता नसते तर ती स्थिर वस्तू काय होता नसते, गतिमान त्या ठिकाणी होताना दिसते. बरोबर, पुढे पहा की लेट यू बी इट्स इनिशियल वेलॉसिटी. ही जी काय असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचा सुरुवातीचा आरंभिक असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग किती सांगितले तर त्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी असेल. बरोबर, लेट द अप्लाइड फोर्स बी एफ, आणि या वस्तूवर लावलेलं जे काही बल जे आहे तर ते बल किती लावलेलं आपण एफ लावलेलं, आणि धिस जनरेट अन ॲक्सेलरेशन ए इन द ऑब्जेक्ट. म्हणजे एफ एवढं बल त्या काय केलेलं आपण या वस्तूवर त्या ठिकाणी लावलं. एफ एवढं असणारं जे काही बल जे आहे तर ते बल त्या ठिकाणी यम वस्तुमानावर जर लावलं तर ती असणारी जे काही वस्तू जे आहे तर त्या वस्तूवर ए एवढं असणारं जे काही त्वरण जे आहे तर ते त्वरण त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतं. त्याच्यानंतर आफ्टर टाइम टी द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट बिकम इक्वल टू द व्ही. पहा पुन्हा एकदा ऐका की एफ वस्तुमान यम वस्तुमान असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूवर किती लावलं आपण एफ एवढं बल लावलं. एफ एवढं बल लावण्याच्या अगोदर ते असणारे जे काही यम वस्तुमानाची असणारी जी काही वस्तू जी आहे तर तिचा प्रारंभिक वेग त्या ठिकाणी 0 असतो, आणि एफ असणारे जे काही यम वस्तुमान असणारे जे काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूवर एफ एवढं बल लावलं तर त्याच्यामध्ये ए एवढं त्या ठिकाणी त्वरण त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतं, आणि टी कालावधीनंतर ती असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचा वेग एफ एवढं बल लावल्यामुळं तिचा असणारा जे काही वेग जो आहे तर तो वेग त्या ठिकाणी काय होताना दिसतो, व्ही त्या ठिकाणी होताना दिसतो. द डिस्प्लेसमेंट ड्युरिंग धिस टाईम इज यस, आणि या कालावधीमध्ये ती असणारी जी काही वस्तू जी आहे तर त्या वस्तूचं समजा ती थोडी त्या ठिकाणी पुढे जाईल, म्हणजे यस
एस एवढं असणार तिचं असणार जे काही विस्थापन जे आहे तर ते विस्थापन त्या ठिकाणी झालेले. आता पुन्हा एकदा नीट ऐका काय सांगितलेले की यम वस्तुमानाची एक वस्तू स्थिर अवस्थेमध्ये असून लावलेल्या बलामुळे काय झाली तर ती गतिमान झाली. यू हा तिचा आरंभिक वेग कसा आहे 0 त्या ठिकाणी. त्याच्यानंतर काय केलं तर त्या वस्तूवर आपण एफ एवढं बल लावलं. एफ एवढं बल जर लावलं तर त्या वस्तूमध्ये ए एवढं त्या ठिकाणी त्वरण जे आहे तर ते त्वरण त्या ठिकाणी निर्माण झालं आणि टी कालावधीनंतर तिचा अंतिम वेग जो आहे फायनल व्हेलॉसिटी जी आहे तर ती व्ही झाली. आणि या कालावधीमध्ये तिचं झालेलं जे काही विस्थापन जे आहे तर ते विस्थापन त्या ठिकाणी यस आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे पहा काय दिलेलं आपल्याला द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. आता वर्क डन कसं काढतो तर आपल्याला माहिती की डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस या सूत्रानं आपण त्या ठिकाणी वर्क डन काढतो. हे तुम्ही त्या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवा. बरोबर म्हणजे डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस. पुढे पहा काय सांगितलंय की अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा असणारा तो काही गतिविषयक नियम जो आहे. आता न्यूटनचा गतिविषयक असणारा तो काही दुसरा नियम जो आहे तर तो काय आहे एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. अशा प्रकारचा त्या ठिकाणी न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम त्या ठिकाणी. पाहता इथे पुढे काय दिलेलं आहे की सिमिलरली युजिंग न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. अशाच पद्धतीने आपण काय करू न्यूटनचं असणारं जे काही गतिविषयक असणारं जे काही दुसरं समीकरण आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. अशा प्रकारचं न्यूटनचं गतिविषयक दुसरं समीकरण आहे. याचा आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करणार. बरोबर. आता पुढे मग त्या ठिकाणी न्यूटनचं असणारं जे काही गतिविषयक असणारं जे काही दुसरं समीकरण जे आहे तर त्या दुसऱ्या समीकरणामध्ये आपण आत्ताच पाहिलं या ठिकाणी असणारा जो काही ऑब्जेक्ट जो आहे तर त्या ऑब्जेक्टची सुरुवातीची असणारी जी काही गती जी आहे यू जी आहे तर ती किती आहे तर या ठिकाणी आपल्याला 0 त्या ठिकाणी दिली. आणि म्हणून या ठिकाणी दिलेल्या समीकरणामध्ये पहा की एस इज इक्वल टू यूची किंमत त्या ठिकाणी 0 आहे इंटू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर. बरोबर. आता 0ने टी ला गुणलं तर गुणाकार काय येता नसतं 0 येता नसतो. तोच आपल्याला या ठिकाणी 0 दाखवलेला आहे. आणि पुढे काय 1/2 ए टी 1/2 ए टी. बरोबर. आता 0 1/2 ए टी मध्ये मिळवला तर काही फरक पडणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी काय आलं एस इज इक्वल टू 1/2 ए टी स्क्वेअर. हे आपल्याला इक्वेशन नंबर 2 त्या ठिकाणी मिळालं. बरोबर. आणि इक्वेशन नंबर 1 आपल्या या ठिकाणी आहे 1. बरोबर. मग आता की इक्वेशन 1 आणि 2 मधून आपल्याला काय त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे पहा इक्वेशन 1 आपलं आहे काय आहे तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा काय करू आपण पहा मी हे सर्व पुन्हा कॅन्सल करतोय. आपलं इक्वेशन आहे की डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. बरोबर. आता एफची किंमत पहा एफची किंमत या ठिकाणी आपल्याकडं आहे इक्वेशन 1 मध्ये काय ही एफची किंमत तर एम ए एवढी त्या ठिकाणी आहे. बरोबर. त्याच्यानंतर एसची असणारी जी काही किंमत जी आहे तर ती एसची किंमत इक्वेशन नंबर 2 मध्ये आपल्याकडं आहे काय आहे तर ती आहे 1/2 ए टी स्क्वेअर. बरोबर. 1/2 ए टी स्क्वेअर अशा प्रकारचे. मग आता काय होईल पुढे पहा की एम त्याच्यानंतर ए इंटू ए काय येईल ए स्क्वेअर. बरोबर. आणि टी स्क्वेअर आणि हा 1/2 म्हणजेच 1/2 एम ए स्क्वेअर टी स्क्वेअर. बरोबर. आता तेच आपल्याला खाली दिलेलं आहे या ठिकाणी काय आलेलं आहे की डब्ल्यू इज इक्वल टू 1/2 पहा काय आलेलं होतं आपलं की डब्ल्यू इज इक्वल टू पेन व्यवस्थित चालत नाही 1/2 त्याच्यानंतर एम आणि काय आलं होतं आपलं ए स्क्वेअर टी स्क्वेअर असं त्या ठिकाणी समीकरण. हेच मी असं लिहितोय की 1/2 एम त्याच्यानंतर ए टी लिहितो आणि त्याचा काय करतोय वर्ग करतो म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा प्रत्येकाचा वर्ग असेल. बरोबर. हे आपल्याला इक्वेशन नंबर किती मिळालं 3 त्या ठिकाणी मिळालं. बरोबर. मग आता पुढे युजिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन पुन्हा काय करायचं न्यूटनचा गतिविषयक पाहिला नाही
आता न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपल्याला दिलेला आहे की आपण समीकरण त्या ठिकाणी प्रकरण 1 मध्ये त्या ठिकाणी पाहिलेलं काय आहे की व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू प्लस एटी. पुन्हा याच्यामध्ये यूची किंमत इनिशियल व्हॅल्यूसाठी किती आहे 0 आहे म्हणजे इथे झिरोची यूची किंमत त्या ठिकाणी 0 टाकली. पुन्हा म्हणजेच व्ही इज इक्वल टू काय आलं 80 आलं किंवा व्ही इज इक्वल टू 80 बरोबर. मग आपण काय करू व्ही इज इक्वल टू 80 जे आहे तर स्क्वेअरिंग बोथ साईड्स दोन्ही बाजूंचा वर्ग करायचा. आता दोन्ही बाजूंचा वर्ग केला तर व्हीचा वर्ग आला व्ही स्क्वेअर आणि 80चा वर्ग काय आला 80 स्क्वेअर. आणि ही जी काही व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 80 स्क्वेअर ही जी काही किंमत जी आहे तर तिला आपण त्या ठिकाणी इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 4 म्हटलेले आणि ही किंमत काय करू आपण या 80 स्क्वेअरच्या जागेवर त्या ठिकाणी टाकू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी W इज इक्वल टू 1/2 m आणि 80 स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिता येईल आपल्याला व्ही स्क्वेअर बरोबर. पुढे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पहा द कायनेटिक एनर्जी गेनड बाय अन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. पहा काय सांगितलं या ठिकाणी वस्तूनं मिळवलेली जी काही गतिज ऊर्जा म्हणजे काय तर त्या वस्तूवर झालेलं कार्य अशा प्रकारची असणारी काही व्याख्या जी आहे तर ती व्याख्या आपण काय केलेली तर पान नंबर 22 वर त्या ठिकाणी पाहिलेली बरोबर. काय सांगितलेले द कायनेटिक एनर्जी गेनड बाय अन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ द वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. वस्तूने मिळवलेली जी काही गतिज ऊर्जा म्हणजे काय तर त्या वस्तूवर झालेलं जे काही कार्य म्हणजेच या ठिकाणी हे जे काही डब्ल्यू जे आहे हे काय आहे कार्य आहे. म्हणजे हे कार्य काय आलंय की वस्तूनं मिळवलेली जी काही गतिज ऊर्जा म्हणजेच काय तर त्या वस्तूवर झालेलं कार्य म्हणजे डब्ल्यूच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण कायनेटिक एनर्जी त्या ठिकाणी लिहू शकतो बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही डब्ल्यू जो आहे तर त्या डब्ल्यूच्या ऐवजी काय लिहिलं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आलं 1/2 mv स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला जो आहे कायनेटिक एनर्जीचा लक्षात ठेवायचा आहे. सिंपल अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. याच्यावर आधारित असणारे जे काही एक्झाम्पल जे आहेत तर ते एक्झाम्पल आपण त्या ठिकाणी शेवटी सोडवणार आहोत. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.